मित्रांनो, FCRA हे जे बिल आहे ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्यात आलं, JPC कडे. अमित शहा नक्की घाबरलेत काय? कोठी कपडावर मकान. भारत गेला, देश गेला, राष्ट्र गेलं भाडमध्ये. अशा लोकांनी काय केलं? खरंच आपण ह्या देशात उजळ मात्याने मान वर करून जगू शकतो, वावरू शकतो. ही साधी सरळ गोष्ट आहे आणि ती आता स्पष्ट झाली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर का निर्माण केलंय हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावरती बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, FCRA हे जे बिल आहे ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्यात आलं, JPC कडे. अमित शहा नक्की घाबरलेत काय? अमित शहा नक्की बॅकफूटवर गेलेत का? असे प्रश्न आता केले जात आहेत. नक्की काय घडलंय? ही अमित शहाची ही रणनीती आहे, हे आज आपल्याला समजून घ्यायचे मित्रांनो. FCRA कायदा हा लागू करण्याची आवश्यकता काय आहे? तर ह्या जे काही विदेशी फंड विदेशातून भारतात येतो त्याचा दुरुपयोग केला जातोय. तो दुरुपयोग कोणत्या कारणासाठी केला जातोय? तर धर्मांतरण आणि दुसरा अतिरेकी बनवण्यामध्ये त्याचा दुरुपयोग केला जातोय. आणि भारतामध्ये अराजकता माजवण्यासाठी त्या फंडचा, त्या पैशाचा दुरुपयोग केला जातोय. आता ह्या FCRA कायद्यान्वये काय होणार आहे की त्याच्यावरती अटकाव येणार आहे. कारण तो तुम्हाला सरकारला दाखवावं लागेल, भारत सरकारला दाखवावं लागेल की तुमच्याकडे फंड किती आला, त्या फंडचा तुम्ही विनियोग कशासाठी करताय, कोणत्या गोष्टीसाठी करताय, तो फंड तुम्ही कशासाठी घेतला होता आणि कशासाठी वापरताय हे तुम्हाला स्पष्ट करावे लागेल. मित्रांनो, ह्या गोष्टीसाठी आता हे विरोध करतायत विरोधक. आणि FCRA कायद्याचं उल्लंघन करून जे काय बेकायदेशीर त्या पैशाचा वापर करत होते ते आता कोण? तर धर्मादायी संस्थांना धर्म करण्यासाठी, धर्माचा विचार करण्यासाठी, धर्माचं कार्य करण्यासाठी हा पैसा दिला जातो. तो मग विदेशातून असो की देशातून असो. मग त्या विदेशातून आलेल्या फंडचा वापर तुम्ही धर्मासाठी करताय की अधर्मासाठी करताय हे जर जाणून घ्यायची भारत सरकारने गरज भासली आहे त्यांना, तर हे चुकीचं कुठे आहे? आणि त्यासाठी हा कायदा आता अमेंडमेंट करण्यात आलेला आहे. ॲक्च्युली हा कायदा लागू केलेला आहे FCRA, पण त्याच्यात अमेंडमेंट, त्याच्यात संशोधन करण्यात येणार आहे. त्याच्यात काही मुद्दे, काही नियम, काही कायदे जोडले जाणार आहेत. त्याची भीती यांना आहे. जे मनमानी कारभार ते करत होते तो कारभार त्यांना करता येणार नाही. हा कायदा पास करण्यासाठी असा मोठा काय प्रश्न नव्हता सरकारसमोर. त्यांनी सर्व तयारी केली होती. मग त्यांनी ऐन वेळेला हा JPC कडे का पाठवला? मित्रांनो, याला कारण आहे भारतातील नागरिक. मित्रांनो, भारतातील नागरिक जो आहे ना, तो सद्विवेक बुद्धीचा विचार सुद्धा कमी करतो. तो थोडा भावनाप्रधान आहे, भावनिक होतो. त्यांची दिशाभूल अगदी सहजगत्या केली जाते. त्यांच्यामध्ये संभ्रम सहजगत्या निर्माण केला जातो. कारण बऱ्याच अंशी काय आहे की जाती धर्मावरून या देशामध्ये भेदाभेद निर्माण केलेली आहे. जाती भेदामध्ये, धर्मामध्ये एक वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. जे तथाकथित धर्म आहेत आणि जे तथाकथित जाती आहेत. आता या जाती आणि धर्म याला जो हे दिला होता, खतपाणी घातलं होतं, ते इंग्रजांच्या काळात घडलं होतं. आणि इंग्रजांनी जाती धर्मावरूनच आपल्याला काय केलं? विभाजित करून ठेवलं आणि राज्य केलं. डिवाइड अँड रूल. आणि तोच अजेंडा राबवत गेल्या 70 वर्षात काँग्रेसने सुद्धा तेच केलं. कारण काँग्रेसची निर्मितीच ह्याच अजेंड्यासाठी झाली होती. हाच त्याचा उद्देश होता. पण निर्मिती करणारा कोण होता? स्थापन करणारा कोण होता? तर इंग्रज. मग इंग्रजांची मनसुबे काय असतील, त्यांचे उद्देश आणि उद्दिष्ट काय असतील? सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो. सरळ साधी ही गोष्ट आहे. ती न समजण्यासारखा अगदी सामान्य, अगदी अनपढ माणूस सुद्धा ते समजू शकतो. एक लहान बालक सुद्धा समजू शकतो. चोराच्या हातात जर न्यायालय दिलं किंवा पोलीस कोठडी दिली, पोलिसाचं कार्यालय दिलं, तर तो काय करणार? स्वतःच्या मतलबासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणार. तीच ती गोष्ट आहे मित्रांनो. मग
काँग्रेसने जे काय राज्य केलं ना इतकी वर्ष, त्या राज्यानंतर त्यांच्या त्या सरकारानंतर भारताची जी अवस्था झाली आहे, जी दुरवस्था झाली आहे, ती अगदी स्पष्ट आहे. आताच जे आंदोलन हे घडलं कॉक्रोच जनता पार्टीचं, ते आंदोलन तुम्ही पाहिलं. त्या आंदोलनामध्ये ज्या काय गोष्टी घडत होत्या त्या तुम्ही अगदी उघड्या डोळ्यांनी पाहिल्यात, उघड्या कानाने ऐकल्यात. तुमच्या ते लक्षात सुद्धा आलंय की नक्की काय घडत होतं. हा विरोध नीट परीक्षेच्या त्या पेपर लीकसाठी होता का? तर नाही मित्रांनो. विद्यार्थ्यांसाठी होता? नाही मित्रांनो. युवांसाठी, युवतींसाठी? नाही मित्रांनो. हा ना विद्यार्थ्यांसाठी आणि ना विद्यार्थिनीसाठी होता. याच्यामागे एक षडयंत्र आहे, राजकारण आहे, ते आता स्पष्ट झालंय. जे पाताळ यंत्री आहेत ते विदेशी असोत किंवा देशी असोत, तो आपला अजेंडा राबवत आहेत. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये, ह्या घडामोडीमध्ये, या घडामोडीमध्ये जे काय भारतातील नागरिक आहेत ना, भावनाप्रधान झालेत. आणि बघा, तो लाठीचार्ज झाल्यानंतर काय अत्याचार केलं त्या केंद्र सरकारने, पण आता झारखंडमध्ये होणारा तो अत्याचार यांना दिसत नाहीये. ही अवस्था या भारताची आहे, भारतीय देशाची आहे. मित्रांनो, 1800 वर्षापेक्षा जास्त या देशावरती परकीय आक्रांताने काय केलं? राज्य केलं, सत्ता राबवली. त्याला कारणच हे आहे. एकतर दिशाभूल करणारे जे भारतीय आहेत, या देशाचेच गद्दार आहेत, ते एक आहेत त्याला कारण. आणि दुसरं त्याला कारण आहे ते म्हणजे भावनाप्रधान होणं, भावनिक होणं. एखाद्याने दिशाभूल केली, एखाद्याने खोटी जरी गोष्ट सांगितली, ती जर रंगवून सांगितली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उतरवलं त्या बाटलीमध्ये, तर तुम्ही भावनाप्रधान होता. आणि याचे स्पष्ट स्वरूप तुम्हाला 2024च्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालंच असेल. ती लोकसभेची निवडणूक, अब की बार 400 बार जे आव्हान केलं होतं, जो नारा दिला होता, त्या नाऱ्याला तुला बगल दिली ह्या जनतेने. आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे 240च उमेदवार निवडून आले, खासदार निवडून आले, संसद निवडून आले. किती? 240. का? तर अब की बार 400 बार ह्या नाऱ्याला ऐकलं होतं आणि ती मनस्थिती सुद्धा त्याने केली होती. मतदान करण्याची मनस्थिती सुद्धा झाली होती. एनडीए आघाडीला मतदान करायचे. पण ऐन वेळेला या इंडिया आघाडी म्हणजे राहुल गांधी, काँग्रेस पार्टी आणि त्यांचे घटक दल यांनी जे काय खोटं नेरेटिव्ह सेट केलं, संविधान बचाव, लोकतंत्र बचाव, त्यानंतर रोटी कपडावर मकान, यासाठी जे इच्छुक आहेत ना, तेवढ्या पुरतेच ते जगतात. रोटी कपडावर मकान. भारत गेला, देश गेला, राष्ट्र गेलं भाडमध्ये. अशा लोकांनी काय केलं? संभ्रमित होऊन काय केलं? भारतीय जनता पार्टी एनडीएच्या विरोधात मतदान केलं. आणि तेच ते वास्तव आहे. भावनाप्रधान, दुसरं रोटी कपडावर मकान, आणि तिसरं गद्दार या देशातले. हे जोपर्यंत या देशात आहेत तोपर्यंत या देशाला कोणीही स्वातंत्र्य करू शकत नाही. 15 ऑगस्ट कालच आपण पार पाडला, ते स्वातंत्र्यच नाही आहे. कारण त्या 70 वर्षाच्या गुलामीत आपण कसे काय दिवस काढलेत हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे इंग्रजांनी केलेली ती गुलामगिरी, आपल्याला गुलामीत ठेवलं. मोगलांनी, डच, पोर्तुगीज, त्यापेक्षा स्वदेशी जे होते, आपले स्वतःचे स्वदेशी, त्यांनी जी गुलामगिरी केली, आपल्याला गुलाम घेऊन ठेवलं, ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता अजून पुसली गेलेली नाही आहे. आणि या मानसिकतेमुळे कोणाला कुठलीही संधी आता घ्यायची नाही आहे. या भारत सरकारला, या मोदी सरकारला, नरेंद्र मोदीजींना सुद्धा आणि या अमित शहांना सुद्धा जे काही उपाययोजना करायच्या आहेत ते अगदी स्पष्ट आणि कडक लक्षात घ्या. त्यासाठी ना विरोधकांना, ना ह्या कपडा रोटी और मकान यांना, ना ह्या षडयंत्र्यांना कोणतीही संधी द्यायची नाही आहे. तोंड उघडून बोलायची. म्हणून JPCकडे पाठवलं. 31 सदस्य तिथे असणार. त्या 31 सदस्याचं लीडर, अध्यक्ष कोण असणार? तर सरकारमधला एखादी व्यक्ती. आता ह्या JPCमध्ये कोणाच्या वर्णी तिथे JPCमध्ये त्यांचं सदस्यत्व असणार आहे? ते म्हणजे विविध पक्षांच्या त्या नेत्यांचे, प्रमुख नेत्यांचे. जे प्रमुख नेते ह्या संसदेत येऊन जे काही नरेटिव्ह सेट करतात, खोटं नरेटिव्ह सेट करतात, विरोधी पक्ष म्हणतोय मी, म्हणजे अर्धे विरोधी पक्षाचे असणार, अर्धे यांचे असणार, सत्ताधारी पक्षांचे असणार. लक्षात आलं का? आणि मग ते पार्लमेंटरी कमिटीमध्ये त्याच्यावरती चर्चा होणार. आणि चर्चा झाल्यानंतर हा कायदा लागू केला जाणार. त्यामुळे कोणीही त्याला नाकारू शकत नाही. कारण ह्या कायद्याला विरोध खुद्द अमेरिका सुद्धा करते. कारण अमेरिकामधूनच हा फंड येतोय. मॅक्झिमम फंड जो येतोय तो अमेरिकेमधून येतोय, युरोपियन देशांमधून येतोय.
लक्षात आलं का? काय समजतंय का आपल्याला? ह्याच्या मागे किती षडयंत्र होतं? तुम्ही म्हणत होतात मणिपूर जळते, मणिपूर जळते, पण मणिपूर जाळण्यासाठी आपण मणिपूरमध्ये पोचत होता ह्या धर्मदायी संस्थांना, त्या NGOंना, आणि ते हे सर्व कांड करत होते. लक्षात येते? हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, आता JPCकडे पाठवण्याचं कारण काय तुमच्या लक्षात आलं असेल. कारण बोलायला संधी द्यायची नाहीये. एकदा JPCमध्ये पास होऊन आला की परत त्याच्यावरती चर्चा होणार. जे JPCमध्ये सदस्य आहेत त्यांना याच्यावरती चर्चा करता येणार नाही. बाकीचे चर्चा करतील आणि नंतर हा कायदा लागू करण्यात येईल, हे बिल लागू करण्यात येईल, FCRA. लक्षात आलं का? आणि जे काही षडयंत्र रचण्याचे त्यांचे मार्ग होतील, जे काही षडयंत्र रचत होते ते सर्व मार्ग बंद केले जातील. हेच ते वास्तव आहे. मित्रांनो, रोटी कपडावर मकान याच्यापुरतंच मर्यादित राहू नका. कारण भारताची सुरक्षता बाहेर आणि अंतर्गत असणं आवश्यक आहे. तरच आपण ह्या देशात उजळ माथ्याने मान वर करून जगू शकतो, वावरू शकतो. ही साधी सरळ गोष्ट आहे आणि ती आता स्पष्ट झाली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर का निर्माण केलं आहे? तर सीमावर्ती राज्यांमध्ये, सीमावर्ती जे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये दळणवळणाचं साधन अगदी सुलभ व्हावं. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.